नमस्कार मित्रांनो, सर्वांचे शेतकरी बिझनेस फेसबुक पेजवर स्वागत आहे. मी योगेश कदम. आता भरपूर शेतकरी ऊस लागवड करतात. ऊस लागवडीमध्ये आता भरपूर शेतकरी टिपरेची लागवड करत नाहीत. आता रोप लागवड मोठ्या प्रमाणात शेतकरी करायलेत. म्हणजे त्याने एकतर तुमच्या महिन्याभरामध्ये ऊसाचा डिफरन्स राहिला, म्हणजे जी टिपऱ्याला उगवण शक्ती लागते ती या रोपामध्ये 1 महिन्याचा डिफरन्स असल्यामुळे जी ग्रोथ आहे, वाढ आहे, ती चांगल्या प्रकारे होते. उत्पन्न पण चांगल्या प्रकारे निघते. आता ऊस रोप लागवड माहिती. आता ऊस लागवड एकरी लागणाऱ्या रोपांची संख्या किती लागते, किती अंतर ठेवलं तर लागवडीचं अंतर किती, आणि एकरी लागणार रोपे किती, आणि एका गुंठ्याला लागणार रोपे किती, या स्वरूपात माहिती देणार आहोत आपण आज. आता 4 बाय 1.5 वर तुम्ही लागवड केली ऊसाची, तर तुम्हाला एकरी रोपं लागणार 7,260 रोपं लागणार आहेत, आणि एका गुंठ्यात लागणार 182 रोपं. 4 बाय 2 वर लावले तर तुम्हाला 5,445 रोपं लागणार आहेत. त्यामध्ये तुम्हाला एका गुंठ्यात लागणारे रोप आहेत 137. त्यानंतर 4.5 बाय 1.5 वर जर रोपं लावलं तर तुम्हाला रोपं लागणार आहे 6,454, आणि एका गुंठ्यात लागणारे रोपे 162. पुन्हा लागणारे अंतर 4.5 बाय 2 वर जर रोप लावलं तर तुम्हाला लागणार आहेत रोपाची संख्या 4,840, आणि एका गुंठ्यात लागणारे रोपे 121. 5 बाय 1.5 वर जर रोप लावले तर 5,808, एका गुंठ्यात लागणारे रोप 147. 5 बाय 2 वर जर रोप लावले तर तुम्हाला संख्या लागणार 4,356, आणि एका गुंठ्यात लागणारे रोपे 109. 6 बाय 1.5 वर जर रोपे लावले तर तुम्हाला रोपे लागणार 4,840, आणि एका गुंठ्यात लागणार 121. 6 बाय 2 वर लावले तर सर्वात कमी रोपं लागणार तुम्हाला 3,630, आणि एका गुंठ्यात लागणार 91. अशा प्रमाणे जर तुम्हाला रोप संख्या जर माहीत नसेल एकरी किती लावायची, किती बाय अंतरावर, तर या स्वरूपात तुम्ही लावू शकतात, आणि या प्रकारे लागवड करू शकता रोपाची. माहिती कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. अशा कामाच्या व्हिडिओसाठी आपले शेतकरी बिझनेस फेसबुक पेजला लाईक, शेअर आणि फॉलो करायला नक्की विसरू नका. तुम्ही ऊस कांडी पद्धत लावता का रोप पद्धतीनं लावता ते कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद. बाय बाय. आणि आपला व्हिडिओ शेअर करायला नक्की विसरू नका. जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.